मागच्या भागापर्यंत आपण मानवी संप्रेषण पाहिलेलं आहे. आता आपण मानवेतर संप्रेषण पाहणार आहोत. या मानवेतर संप्रेषणामध्ये म्हणजे मानवेतर संप्रेषण म्हणजे मानवांशिवाय अन्य प्राण्यांचं जे संप्रेषण असतं त्याला मानवेतर संप्रेषण म्हणायचं. सृष्टीमध्ये मानवाबरोबर अन्यही असंख्य मानवेतर प्राणी आपलं जीवन जगत असतात. आणि या मानवेतर प्राण्यांचं जीवन अनुभवणं हा मानवाचा आस्थेचा विषय आहे. काही प्राणी तर मानवी जीवनाशी एकरूप होऊन जीवन जगत असतात. उदाहरणार्थ कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, बैल, घोडा असे काही प्राणी जे आहेत असे काही प्राणी हे मानवी जीवनामध्ये स्वतःचं योगदान देत असतात. मानवाचं जीवन सुखकर करण्यासाठी ते मदत करत असतात. या प्राण्यांचं जीवन जगणं आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. म्हणजे मालकाची जी आज्ञा आहे ही मालकाची आज्ञा कुत्रा पाळतो, घोडा पाळतो, म्हैस पाळते, बैल पाळतो. हे प्राणी मालकाची आज्ञा पाळताना दिसत असतात. म्हणजे कुत्र्याला आपण ये म्हटलं की कुत्रा आपल्या जवळ येतो. कुत्र्याला हाड म्हटलं की कुत्रा बाजूला सरकतो. तसंच मांजराचं सुद्धा आहे. मांजराला बोलवण्याची एक विशिष्ट भाषा असते, म्हणजे अशा पद्धतीची विशिष्ट भाषा असते. आणि ते अशा प्रकारे आवाज आपण केला की ते मांजर येतं. कोंबड्यांनाही बोलावण्याची भाषा असते. ते कोंबड्यांना कसं बोलवतात ते काही मला येत नाही आवाज काढायला इतका, पण कोंबड्यांनाही त्या बायका दाणे घालताना वगैरे किंवा संध्याकाळी त्यांच्या डालग्यांमध्ये डालत असताना विशिष्ट आवाज काढून त्या कोंबड्यांना बोलवत असतात. तोंडानं विशिष्ट प्रकारचा आवाज काढत असतात आणि तो आवाज त्या कोंबड्यांना, कोंबड्या यांना तो कळत असतो. तसंच बैल, म्हैस, गाय, घोडा ह्या सगळ्या पाळीव प्राण्यांना माणसानं काढलेले आवाज हे कळतात. पण तसाच आवाज जर त्या प्राण्यांच्या बाबतीत दुसऱ्या व्यक्तीनं उच्चारला तर ते प्राणी त्या आवाजाला प्रतिसाद देत नाही. त्यांच्या मालकानं जर उच्चारला तरच प्रतिसाद देतात, कारण त्यांच्या मालकांचा आवाज त्यांना परिचित असतो, दुसऱ्या कोणाचा आवाज त्यांना परिचित नसतो. पोपट विटू विटू बोलतो, शिळ घालतो, ही त्याची भाषा असते का?
मानवेतर प्राणी कोणती भाषा वापरत असावेत, आणि असे प्रश्न हे आपल्याला पडतात. कारण पशु पक्षी, जलचर प्राणी, कीटक या प्रकारच्या जीवांनी सृष्टी व्यापलेली आहे. आणि हे सर्व जीव स्वतःच जीवन सुरळीत व्यतीत करताना आपण पाहतो. त्यांच्या गरजा ते पूर्ण करून घेतात, संकटावर मात करतात, हवामान बदलासाठी पक्षी स्थलांतर करतात. जीवनाशी ते करीत असलेले हे जे समायोजन आहे, हे समायोजन या व्यवहारावरून पशुपक्ष्यांच्या जीवनामध्ये संदेशन व्यवहार घडवत असतं. कारण बऱ्याचदा या प्राण्यांच्या जीवनाचं अस्तित्व संप्रेषण नाही झालं तर संपून जाऊ शकतं. मानवेतर जीवांच्या संप्रेषण व्यवहारासंदर्भातील महत्त्वपूर्ण संशोधन हे प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ C.F. हॉकेट यांनी केलेलं आहे. आणि C.F. हॉकेट यांनी सांगितलेली जी 7 वैशिष्ट्ये आहेत, ही 7 वैशिष्ट्ये सुद्धा आपण यानंतर पाहणार आहोतच. तत्पूर्वी जी काही मानवेतर संशोधनं आहेत, ही मानवेतर संशोधनं कशा प्रकारची आहेत हे आपण आधी बघणार आहोत. त्यातलं पहिलं संशोधन आहे, हे पहिलं संशोधन म्हणजे पहिले संदेशन मधमाशांचं संदेशन आहे. या मधमाशांच्या संदेशनामध्ये मधमाशा काय करत असतात तर विशिष्ट प्रकारचं नृत्य, विशिष्ट प्रकारच्या हालचाली मधमाशा करत असतात. मधमाशांचं पोळं जिथं असतं, ह्या मधमाशांच्या पोळ्यामध्ये सगळ्या मधमाशा मध आणून साठवत असतात. एक चिकाटीचं आणि जिद्दीचं कार्य म्हणून आपण मधमाशांच्या या कार्याचं व्यवहारामध्ये नेहमी उदाहरण देतो. आणि हे कार्य मधमाशा कशा पद्धतीनं करतात हे पाहणं सुद्धा तितकंच मनोरंजक आहे. आपण मधाचं पोळं दिसलं की ते मधाचं पोळं काढून त्याच्यातला मध काढतो. मध खायला आपल्याला चांगला वाटतो किंवा मध आपण विकत आणून खातो. परंतु मधमाशा मधाचं संकलन कसं करतात किंवा ते मधमाशांचं जे पोळं आहे, ह्या मधमाशांच्या पोळ्याचा व्यवहार, त्यांचं मधमाशांचं संदेशन कसं चालतं याचा आपण कधी विचार केलेला आहे का? तर या शेकडो ज्या मधमाशा असतात, ह्या शेकडो मधाचं संकलन करण्याचं काम करत असतात. आणि ते संकलनाचं काम एक प्रकारच्या विशिष्ट नृत्याच्या साहाय्यानं ते करतात. मध कुठं आहे म्हणजे मध सापडलेला असतो एखाद्या मधमाशीला, आणि तो मध कुठं आहे या संदर्भातला संदेश कामकरी मधमाशी 3 प्रकारानं देत असते. मध सापडलेलं ठिकाण पोळ्यापासून किती फूट लांब आहे हे कामकरी मधमाशी
नृत्याच्या साह्यानं इतर मधमाशांना सांगते. तर इथं फूट हा लांबी निदर्शक शब्द केवळ अंतराच्या अंदाजासाठी वापरलेला आहे. ही कामकरी मधमाशी जी आहे, ही कामकरी मधमाशी मधाचं ठिकाण शोधते आणि पोळ्यात परत येऊन विशिष्ट असं नृत्य करते. आणि या नृत्यावरून मध कुठं आहे, कोणत्या दिशेला आहे, किती लांब आहे, हे दुसऱ्या माशांना कळतं. साधारणपणे मधाचं ठिकाण 20 फुटांवर असेल तर मधमाशी पोळ्याच्या आतल्या भिंतीवर वर्तुळाकृती पदन्यास करते, म्हणजे गोल 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 असा. उलट सुलट अशा दोन्ही बाजूनं ती वर्तुळ पूर्ण करते. मधाचं ठिकाण 20 ते 60 फुटापर्यंत असेल तर मधमाशी अरेबिक 8 अंकाच्या आकाराचं नृत्य करते. अरेबिक 8 म्हणजे इंग्रजी 8 आकारानं ती नृत्य करते. मधाचं ठिकाण 60 फुटापेक्षा अधिक अंतरावर असेल तर प्रथम नागमोडी, नंतर अर्धगोल, पुन्हा नागमोडी आणि नंतर विरुद्ध बाजूला अर्धगोल अशा आकृतिबंधात अधिक गुंतागुंतीची हालचाल कामकरी मधमाशी करते. नृत्य किती जोमदार होतंय यावरून मधाचा दर्जा कळतो. आणि या संदेशनाची मर्यादा म्हणजे हे संदेशन केवळ मध मिळवण्यासंदर्भातच होताना दिसतं. जगभरात सर्वत्र आढळणाऱ्या मधमाशा असंच नृत्य करतात. असं नाही की भारतीय मधमाशा असं नृत्य करतात आणि जपानच्या वेगळ्या करतात, इंग्लंडमधल्या वेगळ्या करतात, अमेरिकेतल्या वेगळ्या करतात. अमेरिकेतली माणसं वेगळी भाषा बोलतात, इंग्लंडमधली माणसं वेगळी भाषा बोलतात, जपानमधली वेगळी बोलतात, जर्मनीतली वेगळी बोलतात, भारतातली वेगळी बोलतात. पण अन्य प्राणी जे आहेत हे प्राणी त्यांच्या भाषात त्यांचं संदेशन एकसारखंच करतात. मधाखेरीज कोणत्याही इतर बाबतीत असं संदेशन त्या करत नाहीत. आणि या संदेशनातून अंतर, दिशा आणि मधाचा दर्जा एवढ्याच बाबी त्यांना सांगायच्या असतात आणि ते बरोबर सांगताही त्यांना येतं. दुसरं संदेशन जे आहे ते स्टिकलबॅक माशाच्या संदर्भातलं आहे. हा स्टिकलबॅक मासा जो आहे हा जननकाली मासा समुद्राच्या किंवा नदीच्या तळाशी एक घरटं बांधतो. ज्या मादीचं पोट आतल्या अंड्यामुळं पुढं आलेलं असेल अशा मादीभोवती येऊन तो नाच करतो आणि या नाचाचा प्रतिसाद म्हणून ती मादी माशाच्या मागून घरट्यात जाते. घरट्यामध्ये मासा आपल्या चोचीनं तिचं पोट घासतो आणि त्यानंतर ती मादी अंडी टाकते आणि निघून जाते. या अंड्यांवर तो नर आपले रेतूक सोडतो आणि ज्या वेळेस या हालचाली होतात त्यावेळी नर माशाचे पोट तांबडे लाल झालेले असते आणि डोळे स्वच्छ निळे असतात. या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय म्हणजे नराचं पोट लाल आणि मादीचं पोट पुढं आलेलं असल्याशिवाय या घटना स्टिकलबॅक माशाच्या बाबतीत घडत नाही. नंतर हेरिंगल्स पक्षी आणि इतर काही प्राणी यांच्यातलं जे संदेशन आहे ते हेरिंगल्स पक्ष्यांची पिलं अंड्यातून बाहेर आल्यावर आईबापाच्या चोचीवर चोच मारून अन्न मागतात. या क्रियेला प्रतिसाद म्हणून आई पिलांना अन्न भरवते. उत्तर थायलंडमधील गिबन्स प्राणी 9 पद्धतीनं हाका मारून सोबत्यांना साथ देतात. मानवेतर संदेशन 3 प्रकारचं असतं. ध्वनिक किंवा चित्कार हा एक प्रकार आहे. जपानमधली डुकरं 23 प्रकारचे ध्वनी काढतात म्हणजे आवाज काढतात. वेरवेट जातीची माकडं 36 प्रकारचे आवाज काढतात. अर्थात प्राण्यांचे जेवढे मूलध्वनी असतात तेवढीच
त्यांच्या संदेशांची संख्या असते. माणूस आपल्याजवळ असणाऱ्या मर्यादित मूलध्वनींच्या आधारे असंख्य संकेत निर्माण करतो, मात्र प्राणी अशी निर्मिती करू शकत नाही. म्हणजे डुकरांना जरी 23 प्रकारचे ध्वनी काढता येत असले तरी त्या 23 प्रकारच्या ध्वनींमधून डुकरांनी काही स्वतःची भाषा विकसित केलेली नाही. वेरवेट जातीच्या माकडांना 36 प्रकारचे ध्वनी काढायला येत असले तरी 36 प्रकारच्या ध्वनींमधून या वेरवेट जातीच्या माकडांनी स्वतःची भाषा तयार केलेली नाही. म्हणजे काय असतं, हे डुकरं 23 तर वेरवेट माकडं 36 संदेश निर्माण करू शकतील, पण भाषा मात्र निर्माण करता येत नाही. 36 आवाज काढतायत, 23 आवाज काढतायत, पण त्यातून माणसानं कशी काही भाषा निर्माण केलेली आहे तशी माणसासारखी भाषा त्यांना येत नाही. आणि त्यापेक्षा जास्त त्यांना काढताच येत नाही. धान्याचा साठा जो आहे, हा धान्याचा साठा कोणत्या जागी आहे याचा अंदाज आल्यावर लाल मुंग्या विशिष्ट गंध असलेला द्रवरूप पदार्थ आपल्या शरीराच्या बाहेर सोडतात. आणि या गंधावर आधारित दुसरा प्रकार आहे, तो म्हणजे मधमाशांचं संदेशन हे स्पर्शाधारित असं तिसऱ्या प्रकारात मोडतं. मधमाशा आपलं हे मुंग्या कधीही रांग मोडत नाहीत. कशामुळे रांग मोडत नाहीत तर मुंग्यांच्या शरीरामधून एक प्रकारचा असा गंध असलेला द्रवरूप पदार्थ पडतो आणि गंध असलेल्या द्रवरूप पदार्थातून त्या मुंग्यांना वास येतो आणि त्या द्रवरूप पदार्थावरून त्या बरोबर जातात. आपण खोडीलपणानं जर त्यांची रांग मोडली तरच त्यांची रांग मोडते, अन्यथा त्यांची रांग अजिबात मोडत नाही. कुठलीही मुंगी मागच्या मुंगीला म्हणत नाही माझ्या मागनं या, माझ्या मागं या, पण बरोबर मुंग्या एकमेकींच्या मागं जात असतात. माणूस सांगून सुद्धा ऐकणार नाही, पण मुंग्या मात्र व्यवस्थित एकमेकींच्या रांगा पाळत असतात, संदेशन हे पाळत असतात. म्हणजे मानवेतर जीवनामध्ये आढळणाऱ्या संदेशनाच्या विविध पद्धती ज्या आहेत, ह्या पद्धती या मोठ्या प्रमाणावर अनुवंशिक असतात आणि त्या एका पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत अनुवंशिकतेमुळेच पोहोचतात. परंतु हे सर्वच मानवेतर प्राण्यांच्या बाबतीत घडतं असं नाही. काही विशिष्ट प्राण्यांच्या मुंग्यांच्या बाबतीत घडेल, भले मधमाशांच्या बाबतीत घडेल, माकडांच्या बाबतीत घडेल, डुकरांच्या बाबतीत घडेल, कुत्र्याच्या बाबतीत घडेल, कोंबडा, बेडूक, पोपट यांच्या बाबतीत घडेल, पण प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत हे काही घडत नाही. आणि त्यामुळं या संप्रेषणाला सुद्धा कुठंतरी एक प्रकारची मर्यादा आहे. इथं आपण मानवेतर संप्रेषण पूर्ण केलेलं आहे.